आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो, राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं। ही आज आलेली न्यूज आहे लोकमतला। ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे। या न्यूजमध्ये असं आलेलं आहे, BDSच्या 508 जागा शिल्लक आहेत व MBBSच्या 387 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत। तुम्ही अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ही खूप महत्त्वाची बातमी आहे, आपण पाहूया। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या फेरीत 219 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या असून चौथ्या फेरीसाठी 387 जागा रिक्त राहिलेल्या आहेत। यामध्ये सरकारी महाविद्यालयातील 37 तर खाजगी महाविद्यालयातील 350 जागांचा समावेश आहे। तर तिसऱ्या फेरीत प्रवेश नाकारलेले विद्यार्थी 387 विद्यार्थी ही वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार आहेत। MBBSसाठी या विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने चौथ्या फेरीसाठी 387 जागा रिक्त राहिलेल्या असून चौथ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे। अभ्यासक्रमाच्या या फेरीमध्ये MBBSचा आपण पाहिलेला आहे 8138 विद्यार्थ्यांसाठी जागा होत्या, तर त्यामधील 6848 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे व तिसऱ्या राऊंडसाठी 1290 जागा रिक्त राहिलेल्या आहेत। तर ह्या तिसऱ्या राऊंडसाठी ह्या जागा राहणार आहेत। MBBSसाठी महाविद्यालयाअंतर्गत 200 जागांना मान्यता दिली आहे। त्यामुळे ह्या फेरीमध्ये 1490 जागा उपलब्ध झाल्या होत्या। या फेरीत तिसऱ्या फेरीसाठी 606 जागा रिक्त राहिल्या होत्या। त्यात सरकारी महाविद्यालयात 138 तर खाजगी महाविद्यालयात 438 जागा होत्या। तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। मात्र या फेरीत 219 जागांवर प्रवेश निश्चित झालेला आहे। त्यात सरकारी महाविद्यालयात 101 तर खाजगी महाविद्यालयात 118 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले। या नियमानुसार प्रवेश नाकारणारे 387 विद्यार्थी हे प्रवेश फेरीतून बाद होणार आहेत। MBBSसाठी ही आहे सूचना। आता आपण डेंटलसाठी पाहूया। तर डेंटलच्या BDSच्या 508 जागा रिक्त राहिलेल्या आहेत, तर आपण त्या पाहूया। आता दुसऱ्या फेरीत 866 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने तिसऱ्या फेरीसाठी 891 जागा उपलब्ध झाल्या होत्या। त्यातील 838 जागा खाजगी महाविद्यालयामध्ये तर 53 जागा सरकारी महाविद्यालयात होत्या। मात्र तिसऱ्या फेरीत 383 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने 508 जागा राहिल्या आहेत। त्यामुळे अजून सरकारी तर खाजगी महाविद्यालये 482 जागा रिक्त आहेत आणि सरकारी महाविद्यालयामध्ये 26 जागा डेंटलसाठी रिक्त आहेत आणि खाजगी महाविद्यालयामध्ये 483 जागा रिक्त आहेत। तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला मार्क इतके असतील तर तुम्ही या जागेवर ॲडमिशन घेऊ शकता। अशीच माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।